विद्यार्थी मित्र हो, मागच्या पिरियडला आपण राज्यशास्त्राचं स्वरूप पाहिलेलं आहे. या पिरियडला आपण राज्यशास्त्राची व्याप्ती, द स्कोप ऑफ पॉलिटिकल सायन्स या टॉपिकवर चर्चा करणार आहोत. साधारणतः राज्यशास्त्राचं जे स्वरूप आहे ते स्वरूप पाहिलं तर राज्यशास्त्राची व्याप्ती किती व्यापक स्वरूपात झालेली आहे हे आपल्याला दिसून येईल. कारण आधुनिक राज्यशास्त्राला अनेक वेगवेगळ्या पैलूंचा, अनेक वेगवेगळ्या घटकांचा विचार करावा लागत असलेला आपल्याला दिसतो. कारण आज 20व्या-21व्या शतकात राज्यशास्त्राला अनेक विचारसरणींनी एक विशेष असं महत्त्व प्राप्त करून दिलेलं आहे. यामध्ये साम्यवादी विचारसरणी आहे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या नवीन उदयास आलेली जी काही राज्य आहेत, राष्ट्र आहेत, त्या राष्ट्रांनीसुद्धा जी काही नवोदित राष्ट्र आहेत त्यांनी अनेक राजकीय प्रश्नांना, राजकीय व्यवस्थेंना, राजकीय परिस्थितींना जन्म घातलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळं त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय राजकारणातली जी काही गटबाजी आहे किंवा शस्त्रास्त्र स्पर्धा जी आहे, सत्ता स्पर्धा ज्याला म्हणू आपण, त्याच्यानंतर शीतयुद्ध, त्याच्यानंतर अलिप्त राष्ट्राचं राजकारण, अशा ज्या काही अनेक घटना आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये होत असलेल्या आपल्याला दिसतात. त्यामुळं राज्यशास्त्राचं एक व्यापक स्वरूप आपल्या समोर येतं. असो तरी परंतु आज आधुनिक काळात राज्य ही केवळ एक संकल्पना न राहता राजकीय व्यवस्था म्हणून ती अधिक व्यापक अर्थाने आज राजकीय व्यवस्था कार्यरत असलेली आपल्याला दिसून येते. यामध्ये अनेक आव्हानं आहेत, अनेक वेगवेगळ्या राजकीय संकल्पना आहेत, राजकीय व्यवस्थावाद निर्माण झालेला आहे, रचनात्मक कार्यवाद, संघवाद, राजकीय संस्कृती, राजकीय सामाजिकरण, राजकीय श्रेष्ठजन, वर्तनवाद, उत्तरवर्तनवाद, अशा अनेक ज्या काही नवीन संकल्पना आज आधुनिक राज्यशास्त्रामध्ये आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्यामुळं राज्यशास्त्राची व्याप्ती ही फार व्यापक होत असलेली आपल्याला दिसून येते. अर्थात राज्यशास्त्रात राज्यासंबंधीच्या सर्व राजकीय व्यवहारांचा आणि क्रियाप्रक्रियांचा अभ्यास हा केला जात असतो. राज्यासंबंधीचे तसेच राज्यकारभारासंबंधीचे जे नियम आहेत, जी तत्त्व आहेत, सिद्धांत आहेत, विचारप्रणाली आहेत, याचा प्रामुख्याने राज्यशास्त्राच्या अभ्यासात समावेश होत असलेला आपल्याला दिसतो. राजकीय सिद्धांत आणि प्रत्यक्षात शासन संस्थांनी चालवलेली जी काही कार्य आहेत ती कार्ये या राज्यशास्त्राच्या अभ्यासात किंवा अभ्यासक्रमात येत असलेले आपल्याला दिसतात. विविध राजकीय विचारवंतांनी काही व्याप्ती आपल्या दृष्टिकोनातून पुढं सांगितलेले आपल्याला दिसून येते. त्यामध्ये प्रामुख्याने प्रोफेसर गेटेल यांच्या मते राज्याचा उदय, राज्याचं स्वरूप, इतिहास आणि विकास या संबंधीचा अभ्यास हा राज्यशास्त्रामध्ये येत असतो. अर्थात भूतकाळात त्याचं स्वरूप कसं आहे, वर्तमान काळामध्ये त्याचं स्वरूप कसं चालू आहे आणि भविष्य काळामध्ये त्या अनुषंगानं कसं त्याची वाटचाल चालू आहे, या संबंधीचा अभ्यास हा राज्यशास्त्रात केला जात असल्यामुळं राज्यशास्त्राची व्याप्ती ही वाढत असलेली आपल्याला दिसते. शासन संस्थेद्वारे होणारी राज्याची अभिव्यक्ती आणि त्यासंबंधीचा अभ्यास हा प्रामुख्याने राज्यशास्त्रात केला जातो, असं डॉक्टर लिकॉक या विचारवंतांना म्हटलेलं आहे. सर फ्रेडरिक पोलॉक यांच्या मते राज्यशास्त्रात राज्यसंस्थेविषयी सिद्धांत आणि तत्त्वे, त्याचबरोबर शासन संस्था यांचा अभ्यास हा केला जात असतो, असं पोलॉक यांनी म्हटलेलं आहे. साधारणतः विविध राजकीय विचारवंतांच्या मतांचा जर आढावा घेतला तर आपल्याला असं म्हणता येईल की राज्यशास्त्रात राज्यसंस्था आणि शासनसंस्था यांच्या संबंधीचा हा अभ्यास केलेला आहे. वास्तविक वरील विचारवंतांच्या पूर्वीच अरिस्टॉटल यांनी राज्याच्या निर्मितीचा उद्देश स्पष्ट केलेला होता. मानवी जीवन सुखी, समृद्ध आणि स्वयंपूर्ण व्हावं
यासाठीच प्रामुख्याने राज्यसंस्था निर्माण झालेली आहे आणि मानवी जीवन सुखी होईपर्यंत तिचे अस्तित्व म्हणजे राज्यसंस्थेचं अस्तित्व हे टिकून राहणार आहे. त्याचबरोबर मानवी जीवन निश्चित कोणत्या वेळी सुखी समृद्ध होईल हे नक्की सांगता येत नाही, कारण मानवांच्या इच्छा आकांक्षा राज्याबद्दलच्या ह्या नेहमी उंचावत असतात, वाढत असतात. त्यामुळं राज्याला अनेक वेगवेगळे जे काही नवीन नवीन आव्हानं येतील, वेगवेगळी जे काही कामं राज्यसंस्थेवर शासनसंस्थेवर येऊन पडतील ती त्यानं केली पाहिजेत, हीच अपेक्षा सर्व मानव समूहाची असलेली आपल्याला दिसून येते. साधारणतः 1948मध्ये युनेस्कोनं या संस्थेनं राज्यशास्त्राच्या व्याप्तीसंबंधी एक ज्या वेळेला परिसंवाद आयोजित केला होता त्यावेळी राज्यशास्त्राच्या व्याप्तीत काही महत्त्वाच्या विषयांचा विचार करण्यात आलेला होता. त्यामध्ये राजकीय सिद्धांताच्या अंतर्गत राजकीय तत्त्वे संकल्पना यांचा अभ्यास झाला पाहिजे. त्याचबरोबर राजकीय संस्था संघटना राज्यघटना त्याच्यानंतर राष्ट्रीय शासन संस्था प्रादेशिक आणि स्थानिक स्वराज्य संस्था लोकप्रशासन शासन अशा अनेक गोष्टींचा संकल्पनांचा अभ्यास हा या राजकीय संस्थांमध्ये तुलनात्मक पद्धतीनं केला जात असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर राजकीय पक्ष वेगवेगळे समूह सामाजिक समूह आणि लोकमत याही घटकांचा फार मोठा आव्हानात्मक अशा स्वरूपाचा अभ्यास हा राज्यशास्त्रात केलेला करत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये राजकीय पक्ष आहेत, वेगवेगळ्या संघटना आहेत, नागरिकांचे अनेक प्रशासनाचे संबंध आहेत, लोकांचा राजकीय सहभाग लोकमत या संबंधीचा अभ्यास हा प्रामुख्याने आज आधुनिक राज्यशास्त्रात आपल्याला होत असलेला दिसतो. मार्घांता यांच्या मते राज्यशास्त्राच्या नव्या अभ्यासक्रमात 3 महत्त्वाच्या विषयांचा प्रामुख्याने समावेश केला जातो. त्यामध्ये एक राजकीय समाजशास्त्र पॉलिटिकल सोशॉलॉजी, राजकीय सिद्धांत आणि राजकीय संस्था या तिन्हींचा अभ्यास हा राज्यशास्त्रात केला जात असल्यामुळं प्रामुख्याने राज्यशास्त्राची व्याप्ती ही वाढत असलेली दिसते. साधारणतः या सगळ्यावरील विवेचनावरून आपल्याला असं म्हणता येईल की राज्यशास्त्राच्या व्याप्तीत काही महत्त्वाचे विषय हे समाविष्ट झालेले आहेत. त्यातला महत्त्वाचा एक पहिला भाग कोणता तर राज्य आणि नागरिक यांच्या संबंधांचा अभ्यास. प्रामुख्याने राज्यशास्त्रात राज्याच्या निर्मितीच्या दृष्टिकोनातून लोकहिताच्या दृष्टिकोनातून जर राज्याची निर्मिती झाली असेल तर व्यक्तीच्या रक्षणासाठी आणि त्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यसंस्था ही आवश्यक आणि महत्त्वाची ज्या वेळेला मानली जाते त्यावेळेला या दोहोंचंही योगदान आणि त्यांचं असलेलं कार्य राज्यशास्त्राचा एक अभ्यास विषय महत्त्वाचा अभ्यास विषय ठरतो. राज्यशास्त्रात नागरिक आणि राज्य यांचा संबंध हा व्यक्त झालाच पाहिजे, त्याशिवाय राज्यशास्त्र हे परिपूर्ण होऊ शकत नाही. नागरिकांचे अधिकार, नागरिकांची कर्तव्य, नागरिकांचे असलेले वेगवेगळे हक्क, राज्याचे अधिकार, लोककल्याणाची केलेली होत असलेली कामं या सगळ्यांचा अभ्यास हा राज्यशास्त्राच्या व्याप्तीत आज समाविष्ट झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर पुढं राज्यशास्त्री व्यापक होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आज राज्यसंस्थेपुढं अनेक आव्हानं निर्माण झालेली आहेत आणि त्या आव्हानाला साजेसं अनेक वेगवेगळी कामं, अनेक वेगवेगळी असलेली प्रकटीकरणं ही आज राज्यशास्त्राचा एक अभ्यास विषय होऊन बसलेला आहे. राज्यसंस्थेचा अभ्यास हा प्रामुख्याने राज्यशास्त्राच्या व्याप्तीच्या वाढीचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. मग त्यामध्ये राज्यशास्त्रात राज्याच्या उदयाचा विचार होतो, विकासाचा विचार होतो, स्वरूप कार्य यासंबंधीचा अभ्यास राज्यशास्त्रामध्ये केला जातो. राज्याच्या उदयाचे सिद्धांत आणि सार्वभौमत्वाचे सिद्धांत त्याचबरोबर राज्याची कार्यपद्धती यांचा अभ्यास हा राज्यशास्त्रामध्ये प्रामुख्याने केला जातो. राज्यशास्त्राच्या अभ्यासात प्रामुख्याने राज्याची जी उद्दिष्ट आणि ध्येय निश्चित झालेली असतात आणि त्यांचा संबंध इतराशी जो आलेला असतो त्याचंही अध्ययन राज्यशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. मग राज्याची आताची सध्याची स्थिती काय आहे, भविष्यकाळात ती कशी असली पाहिजे
या सगळ्या गोष्टींचा भूतकाळाचा विचार करून आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि त्यामुळं राज्यशास्त्राची व्याप्ती ही वाढत असलेली आपल्याला दिसते. त्याच्यानंतर पुढचा एक घटक महत्त्वाचा राज्यशास्त्राची व्याप्ती वाढण्याचा तो म्हणजे शासन संस्थाविषयक अभ्यास. राज्यशास्त्रात प्रामुख्याने शासन संस्थांचा अभ्यास केला जातो. वेगवेगळ्या शासन संस्था आहेत. मग त्यामध्ये प्रत्येक शासन म्हणजे राजेशाही असू दे, त्यानंतर संसदीय शासन पद्धत असू दे, त्याच्यानंतर अध्यक्षीय शासन पद्धत असू दे, संघराज्य असू दे, अशा अनेक ज्या काही संस्था आहेत, शासन संस्था आहेत, त्या शासन संस्थेमध्ये असलेले अनेक जे काही वेगवेगळे घटक उपघटक आहेत त्यांचाही अभ्यास हा राज्यशास्त्रामध्ये करावा लागतो. उदाहरणार्थ शासन संस्थेची अंग जी आहेत म्हणजे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ, त्यांचं स्वरूप आणि कार्य, त्याचबरोबर कायद्याची निर्मिती, त्याची अंमलबजावणी, त्याचं न्यायदान इत्यादी काही महत्त्वाची जी काही कामं आहेत ही राज्यशास्त्रातली आवश्यक कामं मानली जातात आणि त्या अनुषंगानं राज्यशास्त्राचा अभ्यास हा अलीकडं वाढलेला आपल्याला दिसून येत आहे. प्रामुख्याने शासन संस्थेला लोककल्याणाची अनेक कामं करावी लागतात. शासन पद्धती विविध प्रकारच्या कार्यांना सामोरं जात असते. संसदीय, अध्यक्षीय, राजेशाही, महाजनशाही अशा अनेक ज्या काही वेगवेगळ्या संस्था आहेत, शासन संस्था आहेत, त्या शासन संस्थांचा अभ्यास हा राज्यशास्त्रामध्ये प्रामुख्याने होत असलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर राज्यशास्त्र व्यापक होण्याचं, राज्यशास्त्राची व्याप्ती व्यापक होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे विविध राजकीय विचारधारा, विचारसरणी यामुळं सुद्धा राज्यशास्त्राला अनेक वेगवेगळी आव्हानं स्वीकारावी लागतात. साधारणतः राज्यशास्त्रात विविध स्वरूपाचे राजकीय सिद्धांत आणि राजकीय विचारप्रणाली यांचा विचार केलेला आहे. त्यामध्ये लोकशाही आहे, समाजवाद आहे, साम्यवाद आहे, नाझीवाद आहे, फॅशिझम आहे, उदारमतवादी राजकीय व्यवस्था आहे, दहशतवाद आहे, अराजकवाद आहे, अशा अनेक ज्या काही वेगवेगळ्या विचारधारा, इजम्स, वाद आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास आज राज्यशास्त्रामध्ये केलेला आपल्याला करत असलेला आपल्याला दिसून येतो. भूतकाळात घडलेल्या ज्या काही राजकीय घडामोडी आहेत त्या घडामोडींचा प्रचलित वर्तमान स्थितीशी काय आणि कसा कोणता संबंध असतो याची तत्व, याचे सिद्धांत आपल्याला अभ्यासावे लागतात आणि त्यामुळं राज्यशास्त्राची व्याप्ती ही वाढत असलेली आपल्याला दिसते. त्याच्यानंतरचा पुढचा महत्त्वाचा भाग म्हणजे सार्वभौमत्व. सार्वभौमत्व म्हणजे सर्वश्रेष्ठत्व. प्रत्येक देश हा सार्वभौम असतो, प्रत्येक व्यक्ती ही सार्वभौम असली पाहिजे असं प्रत्येकाचं मत असतं आणि त्यामुळं सर्वश्रेष्ठत्वासाठी त्याच्यावर कुणाचाही अंकुश नाही. साधारणतः जे स्वातंत्र्यप्रिय आहेत, व्यक्ती स्वातंत्र्य ज्याला आवश्यक आहे अशा ज्या काही राजकीय व्यवस्था आहेत त्या राजकीय व्यवस्थेमध्ये सार्वभौमत्वाचा असलेला भाग फार महत्त्वाचा मानला जातो. तर त्या अनुषंगानं सार्वभौमत्वाचं स्वरूप कसं असलं पाहिजे, त्याचे प्रकार कुठले, सिद्धांत कोणते, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आज राज्यशास्त्राचा एक महत्त्वाचा अभ्यासविषय बनलेला आपल्याला दिसतो. ऑस्टिनच्या सार्वभौमत्वाचा सिद्धांत असू दे, अनेक सत्तावाद असू दे, एक सत्तावादी सिद्धांत असू दे, त्याची लक्षणं, त्याच्या मर्यादा या सगळ्या या सार्वभौमत्वाच्या गोष्टी या राज्यशास्त्रामध्ये आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर त्याचा पुढचा भाग जो आहे तो राज्यशास्त्राच्या अभ्यासात येणारा तो म्हणजे कायदे, विधिनियम किंवा प्रशासकीय कायदे, प्रशासन यंत्रणा या गोष्टींचाही राज्यशास्त्रात एक महत्त्वाचं योगदान आहे. याविषयी राज्यशास्त्रात साधारणतः त्या अनुषंगानं जी तत्वे, नियम तयार केले जातात किंवा कायदे मंडळाने तयार केलेले जे काही कायदे असतात किंवा प्रदत्त जे काही कायदे असतात त्या सगळ्या गोष्टींचा समावेश आज राज्यशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग बनलेला आहे आणि त्यामुळं राज्यशास्त्राची व्याप्ती ही वाढत असलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला सांगता येईल की राज्यशास्त्राची व्याप्ती वाढण्याचं कारण काय, तर आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास करावा लागतो. राज्यशास्त्राला आंतरराष्ट्रीय ज्या काही संघटना आहेत, आंतरराष्ट्रीय जे काही वेगवेगळी घटक आहेत त्या सगळ्यांचा अंतर्भाव आपल्या राज्यशास्त्राच्या अभ्यासात करावा लागतो. मग त्या अनुषंगानं साधारणतः राज्यातील जे काही राज्यातील देशादेशातील जे काही संबंध आहेत अभ्यास करावा लागतो. आंतरराष्ट्रीय संघर्ष जे आहेत त्या संघर्षांचा विचार करावा लागतो. आंतरराष्ट्रीय संघटना मग ती युनो असेल किंवा त्या अंतर्गत सुरक्षा परिषद असेल किंवा महासभा असेल
त्यांची रचना, त्यांची कार्ये यांचाही अभ्यास आंतरराष्ट्रीय संबंधाअंतर्गत राज्यशास्त्रात करावा लागतो. आणि कायदे मंडळ किंवा कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या अनुषंगानं जी काही कामं करावी लागतात तशीच कामं आंतरराष्ट्रीय संघटनांना सुद्धा आज करावी लागतात. प्रत्येक देशाला इतर देशाशी कोणते ना कोणते तरी संबंध हे रूढ करावेच लागतात. मग ते मैत्रीचे असू दे किंवा शत्रुत्वाचे असू देत. ते संबंध रूढ केल्याशिवाय आंतरराष्ट्रीय ज्या काही घडामोडी आहेत त्या घडामोडी आपल्याला परिपूर्ण करता येत नाहीत. म्हणजे प्रत्येक देश आयात निर्यातीचे असू देत किंवा वेगवेगळे जे काही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या संदर्भातला असू दे, त्या अनुषंगानं प्रत्येक देशाला इतर देशाशी संबंध हे प्रस्थापित करावे लागतात. आणि त्यामुळं काही राष्ट्रे ही दोस्त राष्ट्र असतात, काही राष्ट्रे ही शत्रू राष्ट्र असतात, काही अलिप्त राष्ट्र असतात. या सगळ्या आधारावर आज राज्यशास्त्राला आपण अभ्यास करावा असं वाटत असलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर राज्यशास्त्राच्या अभ्यासात राजकीय पक्ष आणि दबाव गट याही गोष्टींचा, प्रमुख गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. लोकशाही राजकीय व्यवस्था आणि त्या अनुषंगाने इतर जे काही वेगवेगळे राजकीय संस्था आहेत, व्यवस्था आहेत, त्याच्यामध्ये राजकीय पक्षाचं एक महत्त्वाचं योगदान असतं. लोकशाही संसदीय शासन पद्धतीत तर राजकीय पक्षांना महत्त्वाचं स्थान आहे. राजकीय पक्ष हे सत्ता प्राप्तीसाठी कार्यरत असलेले दिसतात. तर राजकीय पक्षाची विचारधारा, उद्दिष्ट, ध्येय काय आहेत, त्या प्रत्येक राजकीय पक्षामध्ये कोणकोणत्या दृष्टिकोनातून पावलं टाकली जात असतात. प्रत्येक राजकीय पक्षाची कार्यपद्धती वेगळी असते, त्यांचं नेतृत्व वेगळं असतं, त्यांची कार्यपद्धती वेगळी असते. तर त्या सगळ्या गोष्टींचा तुलनात्मक अभ्यास आज राज्यशास्त्रात केला जातो. दबाव गट, प्रेशर ग्रुप्स म्हणून जी एक महत्त्वाची एक घटक आहेत, या घटकाचाही आज लोकशाही राजकीय व्यवस्थेत महत्त्वाचं स्थान आहे. तर त्याचाही अभ्यास हा राज्यशास्त्रामध्ये फार महत्त्वाचा मानावा लागतो. त्याच्यानंतर स्थानिक राज्यकारभार. स्थानिक राज्यकारभार हा सुद्धा फार महत्त्वाचा असतो. स्थानिक राज्यकारभार म्हणजे कोणता, तर घटक राज्याचं सरकार, त्याच्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका याही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. यांचंही राजकारणाचा प्रभाव हा डायरेक्ट इनडायरेक्ट इतर वेगवेगळ्या राजकीय संस्थांशी येत असतो. तर त्याही गोष्टी कशा आहेत याचा अभ्यास हा राज्यशास्त्रामध्ये करावा लागतो. आता कल्याणकारी राज्य संकल्पना ही सुद्धा फार महत्त्वाची आहे. म्हणजे अधिकाराच्या, सत्तेच्या पुढं जाऊन जनतेची मान्यता, संमती, पाठिंबा मिळवण्यासाठी कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेचा आज उदय झालेला दिसून येतो. म्हणजे आज म्हणजे 1950 नंतर कल्याणकारी राज्याची, वेलफेअर स्टेटची संकल्पना पुढं आली. तर त्यानुसार राज्यसंस्थेला, राजकीय व्यवस्थेला कोणती आव्हानं पेलावी लागतात या गोष्टींचाही अभ्यास राज्यसंस्थांमध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. आणि या सर्व गोष्टी राज्यशास्त्राची व्याप्ती वाढवण्यासाठी प्रामुख्याने पुढं आलेले आपल्याला दिसतात. एकंदरीत असं एक राज्यशास्त्राच्या व्याप्तीचं स्वरूप असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे राज्यशास्त्राची व्याप्ती ही फार आधुनिक काळात व्यापक होत असलेली आपल्याला दिसते. आणि या अनुषंगानं आपल्याला राज्यशास्त्राकडं पाहिलं पाहिजे. थँक्यू.